चला हे बघा, आता लातूरचा चालक पदासाठीचा पेपर आहे आता, ठीक आहे. याच्यावरती जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे थोडं लक्ष देऊ आपण आता, ठीक आहे. टाईप करतानाच्या काही गडबड राहिलेल्या आहेत त्या आता इथे सांगतोच मी तुम्हाला. इथे काय आहे, लीप वर्ष खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. आता हे तसा आयटीचा प्रश्न येतो, परंतु ज्याला 4 ना भाग जातं ते लीप वर्ष असतं, ठीक आहे. 2012 आहे लीप वर्ष आहे, 2004 लीप वर्ष आहे, 2008 लीप वर्ष आहे, 1998 लीप वर्ष नाही, त्याला भाग जात नाही बघा, ठीक आहे. तर हा आलेला प्रश्न आहे, हे तुमचा आयटीचे प्रश्न आहेत ते. भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय राजमार्ग कोणता आहे, महामार्ग कोणता आहे असं येते. कुठला आहे, 44 क्रमांकाचा. जुना याचा क्रमांक होता 7, आता क्रमांक नवीन काय आला 44. मग आता हा मार्ग क्रमांक आलेले आहेत ना, हा जवळपास 3745 किलोमीटर लांबीचा आहे, ठीक आहे. आणि हा कुठून सुरुवात होतो, श्रीनगर पासून ते कन्याकुमारी 10 राज्यांना जोडतो, ठीक आहे. दक्षिण उत्तर दिशेने जात असतो. सध्या महामार्ग ओळखण्याची सोपी पद्धत आलेली, सध्या नवीन जे क्रमांक देण्यात आले त्यांनी काय केलेलं आहे, आता हा आपला देश आहे आणि दक्षिण उत्तर दिशेने असे मार्ग जात असेल तर त्याला सम अंक दिला त्यांनी, आणि सम अंक जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत चालला. म्हणजे एकदम पूर्वेकडचा असेल तर 2 अंक, त्याच्या थोडं पश्चिमेकडे आला की 4, 6, 8, 10, 12, समजतंय ना. असे क्रमांक आता नवीन आले आहेत बघा. आणि पूर्व पश्चिम दिशेने मार्ग चालला असेल तर त्यांना क्रमांक दिला विषम, आणि विषम अंक दक्षिणेकडे जाताना वाढत चालला, म्हणजे याला नंबर देईल 1, 3, 5, 7, 9, 11 असे. त्यामुळे आता हा दक्षिण उत्तर दिशेने जातोय, अगोदर 7 नंबरचा होता, दक्षिण उत्तर दिशेने जात असल्यामुळे क्रमांक त्याचा बदलला, आता काय केलं 44 केलेलं आहे. त्या क्रमांकावरून लक्षात घ्यायचंय की कोणते शहर विचारलेले आणि तो क्रमांक सम असेल की विषम असेल, याच्यामुळे तुम्हाला उत्तर काढता येईल बघा, ठीक आहे. त्यामुळे असं पाठ करण्याची पण गरज नाही आता. तर भारतामध्ये जेवढे काही राष्ट्रीय राजमार्ग आहे 292 राष्ट्रीय राजमार्ग भारतामध्ये आहे, बरोबर आहे. या 292 पैकी सर्वाधिक लांबीचा कुठला असेल तर 44 क्रमांकाचा आहे, वाराणसी ते कन्याकुमारी. आणि सर्वात कमी लांबीचा आहे 47A, NH 47A आहे. हा केरळ पुरता मर्यादित आहे, एर्नाकुलम ते कोची बंदर यांच्या दरम्यान येतो. हा फक्त 6 किलोमीटर लांबीचा आहे, हा भारतातला सर्वात कमी लांबीचा आहे. याच फॉर्मॅटमध्ये भारतातलं न विचारता महाराष्ट्रातलं जर विचारले तर महाराष्ट्रामध्ये टोटल 79 राष्ट्रीय राजमार्ग आहे, यामध्ये सर्वाधिक लांबीचा आहे तो 6 नंबरचा, म्हणजे आता नवीन क्रमांकानुसार 53 नंबरचा. हजिरा ते कोलकाता, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा असं जात होतो, ठीक आहे. तर हा 813 किलोमीटर लांबीचा आहे, महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा आहे, नॅशनल हायवे क्रमांक 53, ठीक आहे. आणि सर्वात कमी लांबीचा येतो 4K, म्हणजे 548 नवीन क्रमांक येतो. नावाशेवा ते कळंबोली 7 किलोमीटर लांबीचा आहे फक्त. तर भारतातले लक्षात ठेवा, महाराष्ट्रातले लक्षात ठेवा, इथं भारतातलं विचारलेलं आहे त्या हिशोबाने लक्षात ठेवा. नंतर येतो भारत व चीन या 2 देशाच्या दरम्यान असलेल्या सीमा रेषेला काय म्हणतात, काय कुठले रेषा म्हणतात, मग मॅकमोहन रेषा. हे बघा, ड्युरंट रेषा जी आहे भारत अफगाणिस्तान दरम्यान आहे, किती किलोमीटर लांबीची आहे 106 किलोमीटर लांबीची आहे, ठीक आहे. रेड क्लिप लाईन जी आहे भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश दरम्यान आहे. बांगलादेशला 4096 किलोमीटर लांबीची लागलेली ही, आणि पाकिस्तानला 3323 किलोमीटर लांबीची. आणि भारत पाकिस्तान आपलं भारत चायना दरम्यानच्या सीमारेषेला म्हणायचं मॅकमोहन रेषा. ही निर्माण करण्यात आली 1905 ते 14च्या कालखंडामध्ये. लॉर्ड कर्झनच्या कालखंडात या ठिकाणी मॅकमोहनच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली होती, त्या कमिटीने ही सीमा ठरवलेली. ही सीमा जवळपास 3488 किलोमीटर लांबीची आहे, भारतातल्या 5 राज्यांना लागते, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ठीक आहे, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश 5 राज्यांना लागत असते बघा. या सीमावरून बरेच वाद चालू असतात, त्यांचं म्हणणं हा लडाखचा एरिया आमचा आहे आणि अरुणाचल प्रदेशचा एरिया आमचा लागतो, तर त्याच्यावरून वारंवार वाद आहे. आणि इथं सिक्कीम जवळ डोकलाम नावाचा एरिया आहे,
तिथे एक वाद चालू असतो बघा. तर हे चीन दरम्यानचे हे वादाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो यवतमाळ चालक पदासाठी विचारले गेलेले प्रश्न आहे मागच्या वर्षीचे. माता यामध्ये पहिला प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत? कालच सांगितलेले आपण की सर्वात जास्त तालुके असलेले 2 जिल्हे आहेत, नांदेड आणि यवतमाळ. प्रत्येकी 16 तालुके त्या ठिकाणी आहेत. मग इथं उत्तर येईल 16. सर्वात जास्त तालुके आहेत त्याच्यामध्ये. आणि हा जर पर्याय नसला मग नांदेड. ठीक आहे. यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कुठे? म्हणजे आता यवतमाळ कोणत्या विभागांतर्गत येतोय? अमरावती. अमरावती विभागात किती जिल्हे आहेत मग? 5. क्षेत्रफळात सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे? यवतमाळचे. 1 नंबरला आपण बघितले ना, यवतमाळ 1 नंबरला आहे, अमरावती 2 नंबरला आहे, बुलढाणा 3 नंबरला आहे, अकोला 4 नंबरला आहे आणि सर्वात लहान वाशिम. असे 5 जिल्हे येतात अमरावती विभागामध्ये आणि त्यापैकी यवतमाळ हा एक आहे. त्याच्यानंतर टिंबटिंब या जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही. आता नकाशावर आधारित असलेला प्रश्न आहे. आता बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर. आता या ठिकाणी अशा पद्धतीनं हा जर वाशिम असेल, आपलं यवतमाळ असेल, तर या ठिकाणी जर बघितलं तर वरच्या भागानं या ठिकाणी अमरावती सीमा लागते, त्या बाजूने वाशिमची सीमा लागत असते बघा. ठीक आहे. या बाजून हिंगोलीची सीमा लागत असते, इकडची थोडी नांदेडची सीमा लागते, इकडे चंद्रपूरची सीमा लागते आणि या बाजूने इकडे बुलढाणा असतो. ठीक आहे. बुलढाणा आणि यवतमाळ मध्ये वाशिम नावाचा जिल्हा येत असतो बघा. तर त्यामुळे कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? बुलढाणाची सीमा लागत नसते. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो असतो जोड्या लावा. आता हे जोड्या लावताना येचे पुढे हे पाहिजे होते, हे उलटे पालटा काहीतरी झालेले आहेत. इकडे सोडून द्या, आपण इकडे बघायचं. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजेच कापसाचा जिल्हा कुठला आहे? यवतमाळ. ठीक आहे. तलावाचा जिल्हा भंडारा. ज्या पट्ट्यामध्ये तांबड्या रंगाची माती असते त्या पट्ट्यामध्ये तलाव सिंचनाचे एकमेव माध्यम आहे, दुसरं काही तिथे सिंचनाचं माध्यम राहणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर केळीचा जिल्हा कुठला आहे? जळगाव आहे आणि दमयंतीचा जिल्हा अमरावती. अशी तुमची जोड्या लागायला पाहिजेत. ही ते उलटे पालटे झालेले थोडे, त्याच्यावर लक्षात घेऊन टाका तुम्ही आता. ठीक आहे. चला, इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात येतो? इसापूर प्रकल्प आता हा यवतमाळचा आहे आणि यवतमाळ जिल्ह्याची प्रश्नपत्रिका, याचा अर्थ त्यांना त्यांच्याशी रिलेटेडच पाहिजेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प येतो पुसद तालुक्यामध्ये. ठीक आहे. कुठल्या नदीवर हा प्रकल्प? पैनगंगा नदीवर आहे आणि पैनगंगा हिंगोली आणि यवतमाळची बॉर्डर तयार करते. पुढं नांदेड आणि यवतमाळची बॉर्डर तयार करत असते बघा. आणि बॉर्डरच्याच खाली पुसद तालुक्यामध्ये याच्यावरती मोठा प्रकल्प लागतो इसापूर. इसापूर हे पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेले. विदर्भातलं एकमेव पक्षी अभयारण्य इसापूर. ठीक आहे. त्याच्यानंतर सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये येत असतं. हे बरोबर बॉर्डरवरती आहे म्हणून काही पुस्तकं सांगतात नांदेड जिल्ह्यात आहे, काही पुस्तकं सांगतात यवतमाळमध्ये. त्यामुळे ते बॉर्डरवर असल्यामुळे या तालुक्याशी रिलेटेड येतो बघा. आणि नांदेडचा जर तालुका विचारला तर किनवट तालुका येईल तिकडून. ठीक आहे. तर हा महाराष्ट्रातला महत्वाचा धबधबा येतो. राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? आता यवतमाळ जिल्ह्यातलं राजूर आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा सापडत असतो. आता खनिजावरती प्रश्न आला या ठिकाणी. ठीक आहे. यवतमाळमध्ये 2 खनिज जास्त प्रसिद्ध आहे, एक तर दगडी कोळसा आणि दुसरा चुनखडक. या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात सापडत असतो. चंद्रपूरमध्ये जवळपास सगळे खनिज सापडतात. ठीक आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये, नंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये. ते 4 जिल्हे आणि एक नागपूर एक लक्षात ठेवायचं. नागपूरला पण मग या ठिकाणी दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात सापडतो. महाराष्ट्रामध्ये जेवढे खनिज सापडतात त्यातले 90% खनिज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या 5 ते 6 जिल्ह्यात सापडतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कायर धरण कोणत्या नदीवरती आहे? आता हे कोणत्या जिल्ह्यात असणार आहे? यवतमाळ, कारण आपण यवतमाळची पेपर बघतोय. मग आता यवतमाळ मध्ये कुठली नदी वाहते? पैनगंगा. वर्धा नदीचा आणि यवतमाळचा संबंध लागत नाही. आले लक्षात? म्हणजे हा प्रकल्प कुठल्या नदीवर आहे? पैनगंगा नदीवर आहे. म्हणजे काय आपण आपल्या अंदाज पण बांधत चाललाच पाहिजे
की बापा ह्या जिल्ह्याचा पेपर याचा अर्थ या जिल्ह्याशी रिलेटेड नद्या विचारल्या जातील. त्याच्यानंतर देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे क्रमाने योग्य विकल्प कोणता आहे सांगा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कोणते कोणते शहर लागतील. 3 नंबर बरोबर आहे. एकदम पश्चिमेला कोल्हापूर लागेल, थोडं पूर्वेकडे गेलं की सोलापूर, थोडं पूर्वेकडे गेलं नांदेड, आणि त्याच्या पूर्वेकडे गेलं तर अकोला. तसं ते वरच्या भागात आहे पण पूर्व भागात येईल ते. तो नकाशावर आधारित प्रश्न येतो. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेला जास्त आहे. आता लोकसंख्येवर आलेला प्रश्न आहे आता. ठीक आहे, आता या 4 जिल्हे दिलेले आहेत. कुठले असणार आहे. ठाणे. ठाणे महानगरपालिकेची संख्या, ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. किती आहे. 6 महानगरपालिका आहेत तिथं. ठीक आहे, आणि जे खाली 4 पर्याय दिले त्यामध्ये ठाण्याचीच लोकसंख्या सर्वात जास्त येते. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर येतं ठाणे. त्याच्यानंतर खालील कोणता देश G20 या गटातील देश नाही. कुठला नाही. पाकिस्तान नाही. आता G20 वरती प्रश्न याकरता विचारला की मागच्या वर्षी G20चा अध्यक्ष भारत होता म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. या संघटनेची स्थापना 1999 ची, आणि आग्नेय आशियामध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या, विदेशी गुंतवणूकदारांनी पटपट गुंतवणूक करायला सुरुवात केली होती, कारण त्या ठिकाणी बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात घडून आणले गेले होते. आणि म्हणून मग अशा समस्या परत एखाद्या देशात निर्माण होऊ नये, विरोधी पक्षाने एकमेकांचे बॉम्बस्फोट घडून या ठिकाणी देशाची अर्थव्यवस्था बिकट करू नये याकरता हा गट स्थापन करण्यात आलेला आहे. विकसनशील आणि विकसित देशांचा गट आहे. अगोदर विशेष देश होते म्हणून G20 नाव पडलं. आता देशांची संख्या भरपूर झाली, त्याच्यामध्ये जवळपास 56-57 देश झालेले आता. आणि या संघटनेचं या ठिकाणी आयोजन भारतानं 2दा केलेले, म्हणजे भारत या संघटनेचे 2दा अध्यक्ष राहिलेले आहे. 2002 ला एकदा आणि 2023 ला एकदा. ठीक आहे, आणि 2024 ला या संघटनेचं बैठक होणार आहे ब्राझीलमध्ये. तर अशा पद्धतीने हा गट येतो. या गटामध्ये विकसित देश तर सगळेच आहे, आणि हे 3ही देश विकसित आहे, त्यामुळे हे येणार. आणि कुठला देश येणार नाही तर पाकिस्तान येणार नाही. भारताचा सहभाग आहेच. पैठण तालुका टिंबटिंब संतांची जन्मभूमी म्हणून ओळखला जाते. कुठले. संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी. ठीक आहे. त्याच्यानंतर संत तुकारामांची जन्मभूमी कुठली आहे. आळंदी पुणे जिल्ह्यामध्ये. नामदेवांची हिंगोली जिल्ह्यामध्ये नरशिगाव. ठीक आहे. रविदास जी आहे यांचं उत्तर प्रदेश मधलं ठिकाण येतं. जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे, म्हणजे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कुठे आलंय. जिनिवा. जिनिवा कुठे आहे. स्वित्झर्लंड मधला असलेलं हे शहर आहे. WTO बद्दल लक्षात ठेवा, याला लॉंग फॉर्म होतो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, म्हणजे जागतिक व्यापारी संघटना. याच्या अगोदर गॅट नावाची संघटना अस्तित्वात होती बघा, जी 1948 ला स्थापन झाली होती. जनरल अग्रीमेंट टेरिफ अँड ट्रेड, जकात आणि व्यापाराबाबतचा सर्वसाधारण करार करण्यात आला होता 23 देशाकडून 1948 ला, आणि यांची संख्या वाढत वाढत 123 झाली होती 1994 ला. परंतु या ठिकाणी आता 1954च्या कालखंडात समस्या निर्माण व्हायला लागल्या, कारण सदस्य संख्या वाढत चालली होती, आणि इथं फक्त जकात आणि व्यापाराबद्दलच्या समस्या ज्या होत्या त्या राहिलेल्या नव्हत्या. आता कृषी, उद्योग, सेवा, पेटंट यांच्या बाबतच्या सुद्धा समस्या यायला लागल्या होत्या, आणि त्या सोल्युशन करण्याकरता मग बाकी क्षेत्राचाही करार करणं गरजेचं होतं, आणि यातून मग बाकीचे क्षेत्र सुद्धा याच्यामध्ये घेतलेत. इथं अगोदर या संघटनेमध्ये फक्त जकात आणि करार होते, जकात आणि व्यापार होता. मग नंतर शेती, उद्योग, सेवा आणि पेटंट हे क्षेत्र इन्क्लूड केले, आणि म्हणून मग आता या संघटनेचं नाव गॅट वरून बदलून काय केलं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन केलं 1 जानेवारी 1995 ला. स्थापना आहे 95 ची. मुख्यालय आहे जिनिवाला. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस सदस्य देश होते 123. सध्या सदस्य देश किती आहे, 164 आहे. जगभरातल्या व्यापारामध्ये मुक्त व्यापार धोरण लागू करण्यासाठी सगळ्या देशांनी एकत्रित येऊन तयार केलेली संघटना आहे. तुम्हाला आता माहिती असेल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भारत सरकार प्रतिसाद देत नाही. त्याचं कारण हेच आहे की आपण WTOचा सदस्य आहोत, आणि WTOनं मग कृषी बाबतचे जे करार केलेले ते करार आपल्याला सगळ्याला पाळावं लागणार आहे. आले लक्षात.
काल परवा WTO ची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये थायलंडनं भारताबद्दलचा हाच मुद्दा उपस्थित केला आणि सांगितलं की भारत सरकार त्या ठिकाणी हळूहळू धोरणं बदलू लागलेली आहे. आणि धोरणं काय बदलू लागली, कारण आता हे शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन वाढत चाललेले आहे. म्हणून आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय, WTO मधून माघार घ्या किंवा WTO मधून कृषी क्षेत्र बाजूला काढा, तरच या ठिकाणी कृषीजन्य मालाची किमती मग सरकारला ठरवता येईल. असं ठरवता येणार नाही. आणि ठरवता असताना या ठिकाणी जास्तीत जास्त किती अनुदान द्यायचं हे ठरवावं लागतं आता. तर सध्याचे वादाचे मुद्दे या संघटनेशी आहे, म्हणून या संघटनेवर प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर NHAI या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय, फुल फॉर्म काय, कुठलं येईल? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, बरोबर आहे, 4 नंबर आहे. तर ही राष्ट्रीय राजमार्ग निर्माण करणारी संस्था आहे. जेवढे राष्ट्रीय राजमार्ग आहे ना, ही संस्था तयार करत असते. हिची स्थापना 1988 ची बघा. प्रत्यक्षात कार्याला सुरुवात करता करता हिचं स्वतःचं कार्यालय स्थापन करता करता 95 वर्षे उजाडलेले आहे. नितीन गडकरी साहेबांनी जे काही राष्ट्रीय राजमार्गाचं सगळं भारतभरात जाळं निर्माण केलं, तर ह्या संस्थेमार्फत ते काम चालू असतं बघा. ठीक आहे. तर ही संस्था राष्ट्रीय राजमार्ग निर्माण करत असते. विमानतळ निर्माण करणारी संस्था असते AAI, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. ठीक आहे. त्यानंतर दूरसंचार जाळं निर्माण करण्यासाठीची संस्था असते ट्राय, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. ठीक आहे. अशा या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ते बंदर निर्माण करणारे असू द्या, विमानतळ निर्माण करणारे असू द्या, राष्ट्रीय राजमार्ग निर्माण करणारे असू द्या, या वेगवेगळ्या संस्था असतात बघा. तर सध्या सर्वात जास्त राष्ट्रीय राजमार्ग भारतभरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ही निर्माण करणारी संस्था कुठली असेल तर NHAI. तिचा लॉंग फॉर्म या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. हा आता नागपूर लोह मार्गाचा पेपर आहे. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही? कुठल्याची सीमा लागत नाही? इराण. भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान, पाकिस्तानच्या पश्चिमेला इराण आहे. आलं लक्षात? त्यामुळे आपला त्यांचा काही संबंध लागत नाही. तर चीनचा उत्तरेकडून येतो, वायव्येकडे पाकिस्तान येतो असतो, पूर्वेला म्यानमार आणि बांगलादेश येतो असतो बघा. ठीक आहे. तर इराणचा ना आपला काही संबंध लागत नाही, म्हणून त्यांचे ना आपले संबंध चांगले आहेत. ज्यांच्या सोबत सीमा लागते त्यांच्या सोबतचे संबंध थोडे या ठिकाणी इकडे तिकडे होणार आहे. म्हणजे ज्याच्या सोबत शेतीचं बांधाला बांध आहे त्यांच्या सोबत संबंध आपले चांगले नसतात. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. भारतातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची एकूण संख्या किती आहे? तर सध्या 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 राज्य कुठले कुठले म्हटलं तर तुम्हाला ते एकदा दमातच डोळ्यासमोर नकाशे आणून सांगता आलं पाहिजे. केंद्रशासित प्रदेश कुठले कुठले? लडाख, जम्मू काश्मीर, चंदीगड, दिल्ली 4, दीव दमण दादर नगर हवेली 5, लक्षद्वीप 6, पॉंडिचेरी 7, अंदमान निकोबार 8. डोळ्यासमोर नकाशे येऊ द्यायचा बघा. म्हणून नकाशे एकदा दोनदा रीडिंग करून ठेवा, तुम्हाला तो कामा येणारच आहे पदावर गेल्यानंतर पण. ठीक आहे. मीरा भाईंदर ग्रामीण पोलीस साठीचा पेपर आहे. चला, यातला प्रश्न येतो, इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला पहिला दूरसंचार उपग्रह कोणता आहे? कुठला आहे? आर्यभट्ट. 1975 ला आपण तयार करून अवकाशामध्ये पाठवलेलं आहे. अवकाशामध्ये प्रक्षेपण करणारा भारत हा जगातला 4थ्या क्रमांकाचा देश होता. 75 ला इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये आपण आर्यभट्ट वरती पाठवलेला आहे. ठीक आहे. आता सध्या भरपूर उपग्रह पाठवतो आपण. आता सध्या आपले उपग्रहाचे 2 प्रकार आहेत, IRS प्रकारातले उपग्रह आणि इनसॅट प्रकारातले उपग्रह. दूरसंचारसाठी इनसॅट पाठवतो आपण आणि संशोधन करण्यासाठी त्या ठिकाणी IRS प्रकारातले उपग्रह पाठवत असतो बघा. आणि हे उपग्रह वरती नेण्यासाठी 4 अग्निबाण आहे आपल्याकडे, SLV-3, ASLV, PSLV आणि GSLV. त्या अग्निबाण वरती घेऊन जाण्यासाठी वापरतो आणि त्या अग्निबाणाचाच वापर आपण लष्करांना पण वापरण्यासाठी देतो. पण लष्कर त्या अग्निबाणापासूनच मग पृथ्वी, त्रिशूल, अग्नी नावाचे क्षेपणास्त्र तयार करत असते बघा. त्या अग्निबाणाचा वापर क्षेपणास्त्रासाठी सुद्धा केला जात असतो. ठीक आहे. भूदलाच्या प्रमुखांना काय म्हणतात? जनरल म्हटलं जात असतं. जे वायुदलाचा प्रमुख असतो त्याला म्हणायचं एअर चीफ मार्शल, आणि जो नौदलाचा प्रमुख असतो त्याला म्हणायचं ऍडमिरल. तर हे 3 पद आहेत आपले, 3 दल आहेत. या 3 दलाची प्रमुख पदाची नाव आहेत. त्याच्यानंतर भारतीय प्रमाण वेळ ही स्थानिक वेळेनुसार निश्चित केल्या जाते. भारताची प्रमाण वेळ, आता प्रमाण वेळ म्हणजे काय? आपल्या देशाचा जो काही विस्तार आहे, अरे यार
तर या ठिकाणी भारताची इथून जातं 68 क्रमांकाचं पूर्वेकडचं रेखावृत्त आणि इकडून जातं 97 क्रमांकाचं रेखावृत्त. प्रत्येक रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचं अंतर आहे. एका रेखावृत्तातून दुसऱ्या रेखावृत्तावर जाण्यासाठी 4 मिनिटं लागतात. त्या हिशोबाने 97 ते 68 29 रेखावृत्त मध्ये, म्हणजे इथं सूर्य उजाडला की इथं सूर्य उजाडण्यासाठी 2 घंटे लागतात. आणि म्हणून मग वेळ कोणत्या घड्याळीनुसार कोणत्या वेळेनुसार लावायची ही समस्या होती. म्हणून आपण काय केलं, इकडचे रेखावृत्त सोडलं, इकडचे सोडलेत आणि बरोबर देशाच्या मध्य भागातून जे रेखावृत्त जातं 82.5 पूर्व रेखावृत्त, इथली स्थानिक वेळ सगळ्या देशासाठी प्रमाणभूत मानली, म्हणून याला म्हणायचं भारताचं प्रमाण वेळ. आणि हीच प्रमाण वेळ आणखीन कोणत्या देशाची प्रमाण वेळ आहे, श्रीलंकेची पण प्रमाण वेळ हीच आहे. म्हणून सध्या भारतात जेवढे वाजले तेवढेच बरोबर श्रीलंकेत सुद्धा वाजलेले आहेत. ठीक आहे, तर भारताची प्रमाण वेळ आहे 82°30' पूर्व. मग ते कसं दाखवलं जाईल, हे 82° इथं असं टिंब लागतं बघा, हे 83 सोलपेर म्हणजे मिनिटं असतात, ते पूर्व गोलार्धात जाते आपण म्हणून पूर्व येतं. आता हे काय येत नाही, कारण हे अक्षवृत्त म्हणतं, प्रमाण वेळ रेखावृत्तावर निश्चित केलं जाते म्हणून हे येणार नाही. आणि हे काय येणार नाही, हे अक्षवृत्त पण म्हणतात पश्चिम गोलार्धातलं सांगते. ठीक आहे, आता हे रेखावृत्त सांगतं पण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काही दिलेलं नाही, त्यामुळे उत्तर कुठलं आहे आपलं, 1 नंबर येते. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत. ठीक आहे, आता हे भिवंडी तालुक्यात येत असतं, ठाणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, इथं हे उष्ण पाण्याचे झरे येत असतात बघा. त्याच्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक कोणता आहे. मुंबई ते दिल्ली मार्ग आहे आणि याचा क्रमांक येतो 8. हा जुना क्रमांक विचारलेला आहे, नवीन क्रमांक आहे 48. मुंबई दिल्ली जाणारा जो मार्ग आहे आता तर सगळ्यात मोठा मार्ग 4 पदरी झालेला आहे तो आता. ठीक आहे, जसं आपला समृद्धी मार्ग आहे ना आता, तशाच प्रकारचा हा मार्ग आहे आता. तर हा जो आहे आता सध्या 48 क्रमांक दिला, कारण उत्तर दक्षिण दिशेने जात असल्यामुळे सम अंक ठेवलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं या ठिकाणी 128 किलोमीटर लांबीचा आहे आणि या शहरातून जातो असतो बघा. नांदेड ग्रामीण पोलीस भरती परीक्षेसाठीचा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कुठं आलं याचं मुख्यालय, जिनिव्हा. जिनिव्हा कुठे आहे, स्वित्झर्लंडचं शहर येते. ठीक आहे, हिची स्थापना आहे 1 जानेवारी 1948. ठीक आहे, त्याच्यानंतर हिचं मुख्यालय जिनिव्हाला आहे, सदस्य देश आहे 194 आणि जागतिक या ठिकाणी आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचं काम करत असते. वाशिम. वाशिमवर प्रश्न याकरता बघायचे की म्हणजे त्यातले बरेच तालुके गाव जर विचारले किंवा लक्षात आलं पाहिजे की बाबा उत्तर काय असलं पाहिजे. खालीलपैकी कोणती लीप वर्षे आहेत. 2020. बाकीच्यांना 4 ना भाग जात नाही, त्यामुळे ती लीप वर्षे नाही. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यात आहे. कुठल्या तालुक्यात आहे, महाबळेश्वर नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये येत असते. हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं थंड हवेचे ठिकाण आहे, 1 नंबरचं. 2 नंबरचं येत असतं माथेरान, आपलं 2 नंबरला येत असतं तोरणमाळ, 3 नंबरला माथेरान, 4 नंबरला चिखलदरा आहे. आता थंड हवेचे ठिकाण म्हणजे थंड हवेमुळं 1 नंबरला 2 नंबरला नाही, तर सर्वात जास्त पर्यटक त्या ठिकाणी जातात म्हणून ते 1 नंबरला. त्याच्या खालोखाल जातात तोरणमाळला, म्हणजे ते 2 नंबरला येते. तोरणमाळ येतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये, माथेरान येते रायगड जिल्ह्यात आणि चिखलदरा येतं अमरावती. त्यालाच विदर्भाचे महाबळेश्वर असंही म्हटलं जात असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यातील आडान धरण कोणत्या तालुक्यात आहे. आडान नदीवरती धरण आहे, त्याला आडान धरण म्हटलं जात असतं. कोणत्या तालुक्यात येते, तर आता तिथले तालुके जर बघितले तर त्या हिशोबाने कारंजा लाड नावाचा जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये येत असतं ते. ठीक आहे, चला. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे. अरवली आहे, निलगिरी. अरवली मध्ये कुठलं आहे, माउंट आबू आहे. अरवली राजस्थान मध्ये आहे, निलगिरी जी आहे तामिळनाडू मध्ये आहे आणि उटी हे तामिळनाडू मध्ये आहे. आलं लक्षात. आणि उटी हे
दक्षिण भारतातलं सर्वात मोठं थंड हवेचे ठिकाण आहे. याच्या खालोखाल कोडाईकनाल येत असतं. निलगिरी पर्वताला निळा पर्वत असंही म्हटलं जात असतं, कारण या पर्वतावरच्या ज्या वनस्पती तिच्या पानं जी आहेत ती निळसर रंगाची, म्हणून त्याला निळा पर्वत म्हणतात. आणि पूर्व घाट पश्चिम घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी निलगिरी पर्वत रांगा येतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर भात शेतीसाठी वापरले जाणारे मासे कुठले आहेत? जितडा हा मासा भात शेतीसाठी वापरला जात असतो. हा भात शेतीतलं किड खाऊन या ठिकाणी जिवंत राहतो आणि त्यातून मग आपण त्यांना खाऊन आपण जिवंत राहतो. ठीक आहे. या पद्धतीने येईल ते. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली मग? 1998 झालेली. ठीक आहे. आता 98 दोन पर्याय कधी झाले असेल? 1 जुलैला. 1 जुलै 1998 झालेली. आपण अगोदरच बघितलेलं आहे की महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस 26 जिल्हे होते. नंतर किती निर्माण झाले? 10 निर्माण झालेले. सगळ्यात पहिला निर्माण झाला जालना आणि सिंधुदुर्ग 1 मे 1981 ला. त्याच्यानंतर निर्माण झाला लातूर आणि गडचिरोली 82 ला निर्माण झाली मे महिन्यामध्ये. त्याच्यानंतर निर्माण झाला 90 ला मुंबई उपनगर. झाले 5, 2 2 4 आणि 1 5. आणि पुढं आणखीन तुम्हाला सांगितलं 8 वर्षापूर्वी 2 निर्माण झाले, 9 वर्षापूर्वी 2 निर्माण झाले, 90च्या नंतर 8 वर्षानंतर 2 निर्माण झाले आणि 9 वर्षानंतर 2 निर्माण झाले. 98 ला मग 1 जुलैला 2 निर्माण झाले, 1 वाशिम आणि 1 नंदुरबार. आणि 99 ला 2 निर्माण झाले, हिंगोली आणि गोंदिया. आणि 2014 ला पालघर तयार झाला. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी सोपं होतं ते. नाशिक ग्रामीण पदासाठीच पेपर आहे. WHO या जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे? कुठे आलंय? जिनिव्हा. तुम्हाला काही जास्त अवघडातले प्रश्न नाही, सोपे सोपे प्रश्न आहे. त्याच्या वैचारिक पातळीवर काही नाही, फॅक्ट डाटा आहे फक्त, त्यामुळे सोपं काम आहे बघा, जास्त अवघड काम नाही. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? हे नाशिक मध्ये निफाडला येत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर गहू गेरवा नावाचं एक संशोधन केंद्र असतं बघा. गव्हातला गेरवा नावाचा प्रकार असतो आणि याचं संशोधन केंद्र महाबळेश्वरला येत असतं बघा. पण इथं नुसतं गहू विचारलेले. गव्हाचं संशोधन केंद्र नाशिक जिल्ह्यामध्ये निफाडला आहे, पण गहू गेरवा जर आलं तर मग म्हणायचं महाबळेश्वर. तेही लक्षात घ्या. खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिक मध्ये नाही? कळसुबाई नाही. कळसुबाई कुठे येतं मग? अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत असतं, अकोले तालुक्यामध्ये येत असतं. ठीक आहे. मांगी तुंगी, साल्लेर मुल्लेर हे सगळे नाशिक जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये येत असतात बघा. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण. आता हे आणखीन एक लक्षात घ्यायचं की बाबा तुमच्या मनात जर हे या लागले तर लक्षात घ्यायचं याच्याबद्दल कशाला विचारतील? नाशिक जिल्ह्यातल्या धरणाबद्दल विचारतील ना. म्हणजे संशय यायला लागला तर लक्षात घ्यायचं की बाबा जायकवाडी बद्दल विचारणार नाही. जायकवाडी मातीचं धरण आहे, पण हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे. ठीक आहे. आणि हे पहिलं मातीचं धरण आहे. तर इथं आपल्याला काही काही अंदाज लावण्याची पद्धती आपण डेव्हलप करत चला. त्याच्यानंतर देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहे? 5 ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ. बरोबर आहे. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो? 5 जून. 5 जून 1971 ला 72 ला या ठिकाणी स्टॉकहोम या ठिकाणी पर्यावरणवाद्यांची पहिल्यांदा बैठक भरली होती बघा. आणि त्याच वेळेस निर्णय घेतला की पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याकरता 73 पासून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायचा. आज आपण हा दिवस 5 जून पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असतो. 21 जून कुठला दिवस असतो? जागतिक योग दिवस असतो. ठीक आहे. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस असतो. ठीक आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिवस, राष्ट्रीय दिवस असतो. 9 ऑगस्ट 1942 ला भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं आणि म्हणून ते ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जात असतो. कुठला येईल? चिल्का सरोवर कुठं आलं? ओडिशामध्ये येत असतं. महाराष्ट्रात कुठलं सरोवर आहे? लोणार आहे. जम्मू काश्मीर मध्ये
उलर आणि दाल किंवा दल सरोवर म्हणा, हे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत, हे खाऱ्या पाण्याचे आहे. बरोबर आहे. सांबर कुठं आलं मग? राजस्थान मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई नागपूर. किती किलोमीटर लांबीचा आहे? 701 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. किती जिल्ह्यांना जोडतो? 10 जिल्ह्यांना जोडत असतो. हा एक्सप्रेस वे किती पदरी आहे? 6 पदरी आहे. 4 पदरीने परवडतं का? जालना औरंगाबाद 4 पदरी आपला. इकडून 2 गाड्या जाऊ शकतात ऑटोमॅटिक, तिकडून 2 येऊ शकतात. 4 पदरी. तर हा आहे 6 पदरी. तसा 8 पदरी आहे, पण शेवटचे एक एक पदर झाकून ठेवलं त्यांनी सध्या तरी. नंतर जर यदा कदाचित जर वेळ आलीच तर त्यावेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गटात न बसणारे शब्द ओळखा. कुठला आहे? कळसुबाई. बाकीचे 3 काय नद्यांचे नाव आहेत. तर हे जनरल माहिती, आता काही एवढं स्पेसिफिक नाही. आणि तुमची इतकी हुशार मुलं नसल्यामुळं आता हे काय अवघड पण नाही. कुठला येईल? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? वातावरणातील बदल. आता याच्याबद्दल एक लक्षात ठेवा. हे बघा, ही पृथ्वी आपली आणि ही पृथ्वीभोवतालचं वातावरण आहे. वातावरणाला म्हणायचं ऍटमॉस्फिअर. वातावरण किती किलोमीटर पर्यंत आहे? हे तर 29,000 किलोमीटर पर्यंत आहे. ठीक आहे. आणि या वातावरणामध्ये जसं उंच जावं तस तसं वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण बदल व्हायला लागतात. आणि या बदलानुसार मग 5 थर पाडले जातात. हा पहिला थर आहे वातावरणाचा, पहिला 16 किलोमीटर पर्यंत, याला म्हणायचं तापांबर. हा दुसरा थर आहे 16 ते 80 आपलं 16 ते 60 किलोमीटर, याला म्हणायचं स्थितांबर. 60 ते 80 किलोमीटरचा पट्ट्याला म्हणायचं मध्यंबर, पलीकडच्या पट्ट्याला म्हणायचं दलंबर आणि शेवटच्या पट्ट्याला म्हणायचं बाह्यंबर. आणि यामध्ये मग हा पहिला तपांबर आहे आणि दुसरा जो स्थितांबर आहे, इथं ओझोन वायूचं प्रमाण सर्वात जास्त आहे. ओझोन म्हणजेच O3, ऑक्सिजनच्या 3 अणूपासून तयार होणारा हा वायू आहे किंवा अणू आहे. ठीक आहे. या ठिकाणी 20 ते 50 किलोमीटर दरम्यान आहे. आणि ओझोनचे कण काय करतात? सूर्यापासून येणारी अतिनील किरण जी आहेत ते थोपवण्याचं काम करतात. जेवढी किरण पृथ्वीकडे येतात त्यातल्या 80 ते 90% थोपल्या जातात. आणि सर्वात जास्त जे काही उष्णता निर्माण करतात ही किरणं असतात, अतिनील किरण. याला अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतो आपण. आणि त्यामुळं पृथ्वीवरती जर किरण आले असते 100%, तर आपल्या पृथ्वीवरती सजीव अजिबात जिवंत राहिली नसते. आपण चंद्रासारखाच एक दगडाचा गोळा बनला असतो बघा. परंतु हा थर अतिशय महत्वाची भूमिका पार पडतो. सूर्यकिरण रोखतो, म्हणून या थराला प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ द अर्थ म्हणतात. पृथ्वीची जीव संरक्षक कवच म्हणतो आपण. ठीक आहे. आणि या थराला आता वाढत्या वातावरणातला CFC, CO2, CO, NO2 या वायूच्या आधिक्यामुळे हा थर जो विरळ व्हायला लागलेला आहे. आणि दक्षिण ध्रुवावर छिद्र पडला आता, त्यामुळे अतिनील किरण थेट जमिनीवर येऊ लागले. आणि पृथ्वीचं सरासरी टेम्परेचर किती आहे? सरासरी पृथ्वीचं टेम्परेचर 14 डिग्री. याच्यामध्ये आता अर्धा ते 1 डिग्रीनं वाढ झालेली आहे. आणि अर्धा ते 1 डिग्रीने जी वाढ झाली, जगात सगळ्या देशात वाढ झाली, एका देशापुरती मर्यादित नाही ती. म्हणून याला म्हणायचं ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. आणि या ग्लोबल वॉर्मिंग बद्दल संशोधन करण्यासाठी 1988 ला मग युनोनं कुठली संस्था काढली? IPCC. जसं WHO एक संस्था आहे ना, तशा प्रकारे युनोनं ही एक संस्था काढलेली, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. आणि ही संस्था जागतिक तापमान वाढीबद्दल रिपोर्ट देत असते. सर्वात शेवटचा रिपोर्ट 2022 ला आला, 6व्या क्रमांकाचा, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा सगळ्यात जास्त इफेक्ट भारतावर होणार आहे म्हणून. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाळा, उन्हाळा, हिवाळ्यातला फरक तुमच्या आता लक्षात येणार नाही. उन्हाळ्यातच पाऊस पडायला लागेल, कधी कधी पावसाळ्यात कडक ऊन पडायला लागेल, हिवाळ्यात कधी कधी पाऊस पडायला लागेल, म्हणजे समजणार नाही की काय चालू आहे म्हणून. आणि याचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे. ठीक आहे. तर हे ग्रीन हाऊस इफेक्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहे? किती आहे? 2. कुठल्या कुठल्या? नाशिक आणि मालेगाव. जिल्ह्यातच आहे ना, मला वाटलं विभागात आहे की काय आणखी. तर जिल्ह्यात विचारलं 2च आहे, विभागात विचारलं तर 5 महानगरपालिका आहे. नगर 1, नाशिक 1, मालेगाव 1, धुळे 1 आणि जळगाव 1. पण हे जिल्ह्यात विचारलं तर जिल्ह्यात 2च आहे, मालेगाव आणि नाशिक. ठीक आहे. अमरावती. आता शेवटची बघू, बाकीची उरलेली नंतरच्या लेक्चर मध्ये घेऊ आपण. सांगा
अमरावती जिल्ह्यातील तालुक्याची संख्या किती आहे? कालच झालेला होता हा मुद्दा. 14 आहे. 14 तालुके अमरावती जिल्ह्यामध्ये. 16 येतात यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव असणारे आनंदेश्वर मंदिर कोणत्या पद्धतीचे बांधकाम आहे? तर दगडाचं बांधकाम आहे म्हटलं तर मग कुठलं आहे? हिमाडपंथी. आलं लक्षात? हिमाडपंथी हा या ठिकाणी देवगिरीचा जो यादवांचा एक या ठिकाणी सेनापती होता, त्यांनी ही पद्धत आणली होती, म्हणून त्याचंच नाव त्या मंदिराला देण्याची पद्धत सुरू झाल्यात बघा. आपलं कृष्णेश्वरचं मंदिर बघितलं, ते पण हेच आहे, दगडावरतीच आहेत, हेमाडपंथी. खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील आहे? मेळघाट आहे. कधी घोषित झाला? 73ला. कालच्या याच्यात आलेला मुद्दा 73ला घोषित झालेला आहे बघा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिलेली? इतिहासाचा प्रश्न आहे. कोणी दिली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती, यांनी ही पदवी दिलेली. त्याच्यानंतर अमरावती महसूल विभाग अंतर्गत खालीपैकी कोणत्या जिल्ह्याने व्यापलेला आहे? नाही, व्यापलेला नाही पाहिजेत, डीटीपी वाल्याकडून थोडी गडबड झाली असेल. अमरावती विभागात कोणता जिल्हा येत नाही? कुठला येणार नाही? वर्धा येणार नाही. वर्धा कुठे येतो? नागपूर विभागाचा भाग येतो. मग वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला हे 5 जिल्हे येतात अमरावती महसूल विभागाअंतर्गत. ठीक आहे. महाराष्ट्राचा किती टक्के भाग राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा काहीतरी राहिलेले याच्यामध्ये? समजतंय का प्रश्न काय आहे? नाही, प्रश्नात काहीतरी राहिलेले आहे टाईप करताना, ते सोडून द्या. उघड डोकं लावायचं खराब व्हायचं आपलंच. अमरावती जिल्ह्याला मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या नाही? हे बघा, असा महाराष्ट्र आहे. इथं मध्य प्रदेश मधले जर आपण बघितले बुररामपूर येत असतं बघा इथे. ठीक आहे. इथं येतं असतं बैतूल, इकडं येतं असतं, आता आणखी कुठले येत? इथं छिंदवाडा येतो कमलनाथचा, बरोबर आहे. इथं अमरावती असं या ठिकाणी येत असतो बघा. तर हे 3 जिल्हे या ठिकाणी येतात. आणि याच्या पलीकडे जर बघितलं तर होशंगाबाद पलीकडे येतो असतो. ठीक आहे. आता हे अमरावतीचे प्रॉपर आसपासच्या भागातली माहिती जमा करतानाचे नकाशे बघून जायचे असते. आपण तुम्ही ज्या जिल्ह्याला जाणार हे सगळं तुम्ही करायचं नाही. तुम्ही ज्या जिल्ह्याचे फॉर्म भरलेत ना त्या जिल्ह्याबद्दल अशा पद्धतीने माहिती जमा करायची, म्हणजे लगेच लक्षात येऊन जातात. हे एवढं अवघड नाही ते. पण तुम्ही सगळा महाराष्ट्र तुमच्या समोर जर असेल ना, मग अवघड वाटेल तुम्हाला, यार इतकं बारीक सारीक कसं काय विचारू लागले ते. ठीक आहे. वाहते पाणी मोजण्याची एकक काय असते? ठीक आहे. एक तर क्यूसेक असायला पाहिजेत किंवा क्यूमेक असायला पाहिजे. तर क्यूमेक दिलेलं येतं. क्यूसेक हे लहान प्रवाह मोजण्याचे एकक आहे. 1 क्यूसेक म्हणजे 28 लिटर पर सेकंद इतकं पाणी असतं बघा. आणि 1 क्यूमेक म्हणजे 1000 लिटर पर सेकंद पाणी असतं. मोठा प्रवाह मोजायचा असेल तर क्यूमेक असतं, छोटा प्रवाह मोजायचा असेल क्यूसेक असतं. आणि धरणातलं पाणी स्थिर असतं. स्थिर पाणी मोजण्याचे एकक काय? टीएमसी, 1000 मिलियन क्युबिक फीट. ठीक आहे. ते टीएमसी मध्ये मोजलं जातं. आणि खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. राज्य आणि जलविद्युत केंद्र. उत्तराखंड टेहरी हे बरोबर आहे. भगीरथ नदीवर टेहरी नावाचा प्रकल्प लागत असतो. आंध्र प्रदेश श्रीशैलम कृष्णा नदीवरचा प्रकल्प लागत असतो. महाराष्ट्रात कोयना 1960 महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि अरुणाचल प्रदेश नाथप्पा झाकरी नाही, हे नाथप्पा झाकरी येतो असतो हिमाचल प्रदेश मध्ये, हा काही अरुणाचल प्रदेश मध्ये नाहीये. म्हणजे उत्तर काय येईल याचं? 4 नंबर येईल. शेवटचे 2 आहे ना, नाही अजून आहे अमरावतीचे. अमरावतीला जास्त प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. नदी आणि काठावरचे शहर. कायाधू नदी हिंगोली बरोबर आहे. नाग नदी नागपूर बरोबर आहे. अयोग्य ओळखायचं आहे आपल्याला. पांझरा नदी कोल्हापूर बरोबर नाहीये. बिंदुसरा बीड बरोबर आहे. इथं पांझरा नदी कोणत्या नदी काठी यायला पाहिजे? धुळे. आणि कोल्हापूर विचारला असेल तर काय यायला पाहिजे होतं? मग पंचगंगा यायला पाहिजे. पंचगंगा नदी काठी कोल्हापूर आहे. आणि धुळे शहर कुठे?
पांझरा नदीच्या काठावर आहे. त्याने उलट पालट करून टाकलाय ते. महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कोणत्या 2 मुख्य शहरांना जोडतो? नागपूर ते मुंबई. झालं हे शेवटचं. आसाम राज्यातील जादवाई पयांग हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ते वृक्ष संवर्धनाशी संबंधित मुद्दा येतो असतो, त्यांची योजना आहे ती. ठीक आहे. खालीलपैकी बॉम्बे किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेल्या शहरांची योग्य पर्याय कुठे कुठे आहे? औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या 3 ठिकाणी. म्हणजे आता इथं नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे झाले. आता आजच्या याच्यावरून आता लक्षात आलंय का कोणत्या कोणत्या मुद्द्यावर प्रश्न चालू आहे? इथं एक तर नकाशावर आधारित प्रश्न चालू आहे, आणखी नद्यांवरती आणि धरणांवरती प्रश्न चालू आहे, आणि नदीच्या काठावरच्या शहरावरती प्रश्न चालू आहे, आणि जागतिक स्तरावरती WHO वरती प्रश्न आहे, WTO वरती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. G20 वरती प्रश्न दिसत आहे बघा. तर या पद्धतीने जागतिक स्तरावरचे प्रश्न येते. ठीक आहे. थांबू आपण आज इथं, मग नंतर आता पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन बाकीचे जिल्ह्यातले प्रश्न आपण बघू.